गुन्हेगारांची आता खैर नाही. सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार पोलीस अधीक्षक तुषार. दोषी, खून, खुनी हल्ला, धमकी, नशाखोरी यांसारख्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. मात्र हे रोखण्यासाठीचे काम हे पोलीस दलाचेच आहे. त्यामुळे आता गुन्हेगारी मोडीत काढू अशी भूमिका नूतन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. गुन्हेगारी वाढल्याचे मान्य करत त्यांनी आवाहन स्वीकारल्याचं यावेळी जाहीर केलं. सांगलीला भयमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी यावेळेस केला. दोशी यांनी म्हटले की सांगलीचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या 5 वर्षातील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून त्यात खून, खुनी हल्ला यांसारख्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हे मान्य करावेच लागेल. सातारा येथे एका वर्षात 33 खून होतात, तर तेवढ्याच लोकसंख्येचा जिल्हा असलेल्या सांगलीत मात्र 63 खून होतात. हे चित्र धक्कादायक आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलीस रस्त्यावर उतरले जातील. विशेषतः सांगली आणि मिरज शहरात हा ॲक्शन प्लॅन सुरू करण्यात येईल. तसेच नशामुक्त करण्याचे मोठे आवाहन आहे. शहरातील डार्क स्पॉटवर पोलिसांची गस्त सुरू होईल. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त राहणार आहे आणि त्याचे नियंत्रण उपअधीक्षक स्तरावर केलं गेलंय. कायद्याचा धाक निर्माण करणे पोलिसांचे काम आहे. ते येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल, अशी ग्वाही तुषार दोशी यांनी पत्रकारांना दिलीय. तसेच पत्रकारांना देण्यात येणाऱ्या धमक्या, मारहाण यावरही कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं. जय हिंद. मी तुषार दोशी नुकताच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेलो आहे. आज जी पत्रकार बांधवांशी आमचा संवाद होता त्याच्या अनुषंगाने मी एकच सांगेन की एकतर सांगलीमध्ये व्हिजिबल पोलिसिंग वाढवणं, ऑर्गनाइज क्राईम, बॉडी ऑफेंडर्स यांच्यावर योग्य ती कायदेशीर अशी कारवाई त्वरित करणं, ड्रग्ज मुक्त सांगली आणि भयमुक्त सांगली या जो स्लोगन आहे त्याला पाठिंबा देणं आणि त्याच्याकरता काम करणं आणि शहरातील ट्रॅफिक च्या संदर्भाने चांगल्या उपाययोजना करणं, अशा काही मानस आम्ही जाहीर केलेला आहे आणि या अनुषंगाने उपाययोजना या करण्यात येतील जेणेकरून सांगलीमध्ये जास्तीत जास्त पोलिसिंग चांगलं होईल असं मी आपल्याला ग्वाही देतो. आणि नागरिकांनाही आवाहन करतो की या संदर्भाने एकतर असं काही जाणवलं तर लागलीच पोलीस स्टेशन आणि 112 डायल 112 हा जो नवीन उपक्रम आहे त्याला आपण कॉल करू शकता. आणि नागरिकांना शांततेचा अहवाल करतो. कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या जीवाचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं आणि त्यांना भयमुक्त करणं हा नक्कीच पोलिसांचा उद्देश आहे आणि त्याच्याकरताच सांगली पोलीस हे सदैव तत्पर राहील. बॉडी ऑफेन्सेससाठी LCB स्क्वॉड आणि या अनुषंगाने बॉडी ऑफेन्सेस जे आहेत त्याच्याकरता आम्ही LCBलाही एक कामगिरी दिलेली आहे. विशेषतः सांगली आणि मिरज शहरात जे बॉडी ऑफेंडर्स आहेत त्याच्याकरता आम्ही LCBतर्फे स्क्वॉड हा ॲक्टिव्ह राहील आणि पोस्टे लेवललाही आम्ही ॲक्टिव्ह करू. आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण हे कमी करणं हा एक उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरता ट्रॅफिक रूल्सचं व्हायोलेशन करताना त्याच्यावर केसेस आणि मुख्य म्हणजे ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या केसेस याच्यावर नक्की कारवाई होईल. नशामुक्तीच्या संदर्भात कठोर पावलं उचलली जाणार आहे. दुसरं एक जे पोलिसांचं उद्दिष्ट आहे ते 0 टॉलरन्स फॉर ड्रग्ज आणि त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कारवाया करणं आणि नशामुक्तीच्या संदर्भाने वेगवेगळे कार्यक्रम योजना या गोष्टी ही पोलिसांतर्फे करण्यात येतील. थँक्यू.